वाहतूक व मालपुरवठा व्यवस्थापन राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे। सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल। रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याचा शासनाचा मानस आहे। मुंबई शहरातील ऑरेंज गेट पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारी मार्ग प्रकल्पाच्या लॉन्चिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे। हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड या भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम स्तरावर आहे। ठाणे ते बोरिवली या 18,838 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जून 2028 पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे। खारघर ते तुर्भे या सुमारे 6 किलोमीटर लांबीच्या 2,100 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्पांतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यात येणार आहे। गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। पूर्वेकडील अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू यांच्या दरम्यान सिग्नल विरहित वाहतुकीकरता शिवडी वरळी या उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। ऐरोली ते कटई नाका या उन्नत मार्गाचे भाग 3 चे काम हाती घेण्यात येत आहे। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत 1,102 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे।